सकाळ झाली ना तर नवीन दिवसाची जबाबदारी आपली वाट बघत असते बरं का. आणि आपला दिवस त्याच कामांनी सुरू होतो, म्हणजे चहा, नाश्ता, स्वयंपाक, भांडे, त्यानंतर कपडे, हे सगळं आपलं चालू असतं. आणि हे काम आपल्याला दररोजच करावं लागतं, कारण हे आपलं एक प्रकारचं गृहिणींचं प्रत्येकीचं कर्तव्यच आहे. त्यामुळं मी पण छान असा सगळा स्वयंपाक बनवून घेतला, त्यांना नाश्ता दिला आणि डब्बा भरला. त्यांना कामावर जायचं होतं, पण रुद्रचं बघा हेच असतं दररोज, त्याला आहे ना गाडीवर एक चक्कर मारायची असते, तेव्हाच तो त्यांना सोडतो. आणि मग ते त्याला एक चक्कर मारतात आणि दूध घेऊन येतात, मग तो दूध पिशवीवरती घेऊन येतो बरं आणि मग त्यानंतर होतो आपला दररोजचा काम करायचा टायमिंग. म्हणजे रोजची कामं जरी असली ना तर आपल्या दररोजच्या भावना दररोज नवीन असतात बरं का. आणि हे फक्त घरातली कामं नाही, तर आपलं छोटंसं जग आपण जपतो पण, आणि त्याला छान सावरण्याचा प्रयत्न पण करतो. त्यामुळेच आपलं दररोजची कामं ना आपण अगदी नीटनेटकेपणे आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी माझं किचन ना असं छानपैकी क्लीन करून घेतलं होतं. त्यानंतर कपडे धुवून घेतले आणि ऋतूला मी जेवायला दिलं गॅलरीत. आणि त्याची नाटकं बघा, त्याला आहे ना थोडं पण तिखट लागलं ना तर तो असा करतोय आणि तो पाणी शोधत होता. रुद्र ना अजून एवढं तिखट खात नाही, थोडं एक घास घेतला ना लगेच पाणी पितो, पण मी पण त्याला थोडी थोडी सवय लागते, कारण तिखट खाल्लंच पाहिजे. त्यानंतर त्याने छान अशी झोप घेतली. आणि थँक्यू सगळ्यांना, माझ्या गोड सबस्क्रायबर. आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या, कारण तुमच्यामुळेच ना मला माझी ओळख सापडते. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.